मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजचा व्हिडिओ स्पेशल रेल्वे टीसी भरती आणि रेल्वे स्टेशन मास्टर या दोन पदांसाठी स्पेशल व्हिडिओ बनवण्यात येत आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना रेल्वेमध्ये टीसी भरतीबद्दल जॉब पाहिजे असेल त्यांनी या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करायचं आहे. कारण एकदम डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एकूण जागा किती असणार आहे टीसी भरतीसाठी आणि हे ऑनलाईन अर्ज तुम्ही कधीपासून करू शकतात. ही शॉर्ट नोटीस तुम्ही बघू शकता. रेल्वे डिपार्टमेंटने ही शॉर्ट नोटीस कधी काढलेली आहे तर बघू शकता 24/7/2024 म्हणजे 24 जुलै रोजी ही शॉर्ट नोटिफिकेशन रेल्वेने काढलेली आहे. संपूर्ण माहिती डिटेल्समध्ये बघणार आहोत. फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, आता रेल्वेमध्ये एकूण या ठिकाणी मी बोललो होतो जास्त जागा येणार आहेत, परंतु कमी जागा कशा प्रकारे आल्या आहेत. ठीक आहे, डिटेल्समध्ये मी तुम्हाला जागांबद्दल पहिल्यांदा मी सांगतो. तर या ठिकाणी ज्या वरील पोस्ट मी सांगणार आहे, पहिली पोस्ट, दुसरी पोस्ट, तिसरी पोस्ट आणि चौथी पोस्ट, या 4 पोस्ट आहेत. बघू शकता, अकाउंटंट्स, क्लर्क कम टायपिस्ट, नॉन सेफ्टी एकूण जागा आहेत 361. या फक्त तुम्ही 12वी पास वरती आहेत, लक्षात घ्यायचे. त्याच्यानंतर बघू शकता कॉमन कम तिकीट क्लर्क नॉन सेफ्टी बघू शकता 1985 ही देखील पोस्ट तुम्हाला 12वी पास वरती आहे. त्याच्यानंतर बघू शकता ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट नॉन सेफ्टी 990 जागा आहेत. ही पोस्ट सुद्धा तुम्ही 12वी पास वरती तुम्ही अर्ज करू शकत आहात. आणि त्याच्यानंतर चौथे आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचे जे पद आहे, मी ज्याला रेल्वेमधील चांगल्या प्रकारचं सर्वात चांगला जॉब आहे, 2 नंबरचा रेल्वे टीसीला 2 नंबरचा जॉब म्हणेल मी. तर बघू शकता ट्रेन्स क्लर्क म्हणजे टीसी नॉन सेफ्टी 68 जागा आहेत. किती? फक्त 68 जागा आहेत. संपूर्ण माहिती सांगणार आहे, फक्त डिटेल्समध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला बघायला भेटेल. तर अशा प्रकारे हे 4 जे पद आहेत ते या ठिकाणी 12वी पास वरती आहेत. 12वी पास वरती आहेत आणि वेगवेगळ्या पदांची संख्या या ठिकाणी दिलेली आहे पुढे. आणि टोटल संख्या या ठिकाणी 3404 जागा या तुम्ही 12वी पास वरती तुम्ही भरू शकत आहात. आता सर्वात म्हणजे या ठिकाणी या पदांना टायपिंग असण्याची शक्यता आहे. पहिले 3 पदे आणि रेल्वे टीसी पदाला कोणत्याही प्रकारची टायपिंग असत नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. यांची स्किल टेस्ट होते या 3 पदांची, लक्षात घ्या. रेल्वे टीसीची होत नाही, परंतु जागा फक्त 68 आहे. तर मित्रांनो, या जागा खूप मोठ्या पटीने वाढणार आहेत, लक्षात घ्यायचं आहे. तुम्ही बघितले असेल रेल्वे पहिल्यांदा अशाच प्रकारची जाहिरात काढते कमी जागांच्या. तर मागे तुम्ही एएलपीच्या जागा काढल्या, 5800 जागा काढल्या. त्याच्यानंतर त्या जागांमध्ये 5000हून 18,500 जागा केल्या. त्याच्यानंतर टेक्निशियनच्या काढल्या, त्या देखील मोठ्या प्रमाणात वाढवल्या. आणि सोबतच या ठिकाणी ज्युनियर जेई म्हणजे ज्युनियर इंजिनिअरिंगच्या जागा काढलेल्या आहेत 7500. त्याच्यामध्ये देखील वाढ होईल. अशाच प्रकारची रेल्वे टीसी भरती आहे. याच्यामध्ये या जागांमध्ये सर्व जागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होईल. आता या ठिकाणी पुढे डिटेल्समध्ये पुढे माहिती बघूया. ही या ठिकाणी बघू शकता कोणती पोस्ट होती. या ठिकाणी बघू शकता नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी अंडर ग्रॅज्युएट लेवल पोस्ट म्हणजे अंडर ग्रॅज्युएट म्हणजे फक्त या सर्व पोस्ट या ठिकाणी 12वी पास वरच्या या 4 पोस्ट होत्या. आता बी पॉइंट बघू शकता नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी ग्रॅज्युएट लेवल पोस्ट म्हणजे या ठिकाणी पदवीवरच्या या पोस्ट आहेत आणि सर्वात जास्त हाय लेवलच्या या पोस्ट असणाऱ्या पेमेंटसाठी. त्याच्यामधील सर्वात 1 नंबरचं पद आहे. मी तुम्हाला 1 नंबरचं जे पद माझ्यासाठी मी सांगेल 1 नंबर आणि टीसी 2 नंबर मी आधीच तुम्हाला सांगितलं महत्वाचे पद. जे पहिले या ठिकाणी पद आहे गुड्स ट्रेन्स मॅनेजर, हे या ठिकाणी सेफ्टी याच्या जागा आहेत. बघू शकता 2684 जागा आहेत. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. त्याच्यानंतर स्टेशन मास्टर एकदम चांगले पद असणार आहे. सेफ्टी 963 जागा आहेत. त्याच्यानंतर चीफ कम टायपिस्ट सुपरवायझर नॉन सेफ्टी 1737 जागा आहेत. त्याच्यानंतर ज्युनियर अकाउंटंट्स असिस्टंट कम टायपिस्ट नॉन सेफ्टी 1371 जागा आहेत. आणि बघू शकता सिनियर क्लर्क कम टायपिस्ट नॉन सेफ्टी 725 जागा आहेत. जर तुम्ही विचार केला या 12वी पास वरच्या वरील ज्या नॉन टेक्निकल अंडर ग्रॅज्युएटच्या आहेत या 3404 जागा आहेत. आणि या जागा आहेत दुसऱ्या बघू शकता 7479 या म्हणजे या ठिकाणी या 12वी पासवर या 12वी आणि या डिग्रीवरच्या ह्या जागा आहेत. तर या दोन्ही जागा मिळून किती आहेत तर बघू शकता 10,884 जागा. आता ही या ठिकाणी जी रेल्वेने ही सेफ्टी हे जागा काढलेल्या आहेत, तुम्ही जर महत्वाचं ठरले तर तुम्ही या ठिकाणी जे हे रेल्वेचे या ठिकाणी बघू शकता हे वेगवेगळे रेल्वेचे झोन आहेत. तुम्ही कुठेही जागा बघू शकता. प्रत्येक कॅटेगरी वाईज जागा दिलेल्या नाही, परंतु या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत. बघू शकता
वेगवेगळ्या जागा आहे. हा तक्ता तुम्हाला हा पीडीएफ रेल्वेचा जो स्पेशल टीसी भरतीसाठी आणि स्टेशन मार्फत भरती आणि आरपीएफ भरतीसाठी स्पेशल जो रेल्वेसाठी टेलिग्राम ग्रुप बनवलेला आहे, त्याच्यावरती हा पीडीएफ देखील तुम्हाला दिलेला आहे, ते बघून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी शॉर्ट नोटीस, ही पूर्ण जाहिरात अजून आलेली नाही. ही एक छोटी जाहिरात काढलेली आहे, शॉर्ट नोटीस आरआरबीने काढलेली आहे. आरआरबी ज्याप्रमाणे आपल्या सरळ सेवेच्या सर्व भरती टीसीएस आणि आयबीपीएस ने घेतलेल्या आहेत, त्याच प्रकारे रेल्वेचे सर्व एक्झाम आरआरबी घेत असते. आरआरबी म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड. तर लक्षात घ्यायचं आहे, ही प्रोसेस लवकरात लवकर, म्हणजे ही अर्ज, आता मुलांचा जो दुसरा प्रश्न नेहमी पुढे येत आहे की अर्ज कधीपासून करायचे. आता मागे काल परवा दिवशी मी व्हिडिओ बनवला या रेल्वे टीसी भरतीबद्दल, अर्ज कधीपासून करायचा आहे. तर ही शॉर्ट नोटीस या ठिकाणी 24 तारखेला काढलेली आहे आणि त्याच्यानंतर 10 ते 15 दिवसांनी या ठिकाणी अर्ज सुरू होऊ शकतात. 100% मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी बघू शकता 15 ऑगस्टच्या अगोदर 15 ऑगस्टच्या अगोदरपासून तुम्ही या रेल्वे टीसी भरतीसाठी स्टेशन मार्फत आणि वेगवेगळी ही एकूण तुम्हाला जी पदे सांगितली, एकूण किती पदे आहेत, एकूण हे 5 पदे आणि ही 4 पदे, म्हणजे एकूण हे जी 9 वेगवेगळ्या प्रकारची पदे आहेत, तुम्ही याच्यासाठी अर्ज करू शकत आहात. प्रत्येक पदासाठी तुम्ही म्हणजे या ठिकाणी टीसीला भरला तर तुम्ही येथे देखील भरू शकता, म्हणजे एकूण 9 फॉर्म तुम्ही भरू शकता. लक्षात घ्यायचं आहे, 9 फॉर्म भरू शकता. प्रत्येक पदासाठी तुम्हाला वेगवेगळी फी असेल. तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, ओबीसी आणि ओपनला बघू शकता 500 रुपयाची फी राहील. 500 रुपयाची फी राहील. जर तुम्ही एससी एसटी वगैरे कॅटेगरीचे असाल किंवा महिला असेल तर तुम्हाला 250 रुपये फी असलेली तुम्हाला बघायला भेटेल. आता सर्वात पहिल्यांदा म्हणजे या पदांचा जो अभ्यासक्रम आहे सेम आहे. तुम्हाला गणित आहे, बुद्धिमत्ता आणि जीके आहे. इंग्लिश वगैरे ग्रामर वगैरे काहीच नाही. आता सर्वात पहिल्यांदा आपल्या ज्या नोट्स आहेत, या नोट्स तयार होत आहे, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. या नोट्समध्ये जीके सर्व कव्हर केले जाणार आहे. सर्वात जास्त जीकेचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात आणि जीके ए टू झेड लुसेंट पुस्तकामधून एकदम कव्हर करण्यात आलेले आहे. आणि 3500 किती प्रश्न असणार आहेत आपल्याकडे जीकेचे? 3500 प्रश्नांमध्ये सर्व टॉपिक, सर्व 3000. आता एक मिनिट, हे नोट्स तुम्हाला येथे फक्त डेमो दाखवला. तुम्ही 5 ऑगस्ट पासून या सर्व नोट्स तुम्ही खरेदी करू शकता आणि नोट्सची किंमत वगैरे सर्व तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती बघायला भेटेल. आता नोट्स बद्दल पुढे या ठिकाणी डिटेल्स माहिती मी तुम्हाला सांगतो. एक मिनिट. ठीक आहे. आता हे खोडतो थोडं. नोट्स बद्दल माहिती सांगणार आहे. फक्त ज्या विद्यार्थ्यांना रेल्वे टीसीचा जॉब मिळवायचा आहे, स्टेशन मार्फतचा किंवा आरपीएफ कॉन्स्टेबलचा जॉब मिळवायचा आहे, त्यांनी व्हिडिओ कंटिन्यू करा. ही सर्व इथून पुढे नोट्सची माहिती असणार आहे. जागा वाढणार आहेत हे तर 100% आहे. आता इथं बघितलं तर रेल्वेच्या या ठिकाणी आपण जी पीडीएफ बनवत आहे त्याच्यामध्ये किती प्रश्न असणार आहे? 3500 प्लस प्रश्न, 3500 प्लस प्रश्न याच्यामध्ये असलेले बघायला भेटतील. आणि या नोट्स तुम्ही या ठिकाणी 5 ऑगस्ट पासून खरेदी करू. 5 ऑगस्ट पासून तुम्ही खरेदी करू शकतात. आणि हे जे टॉपिक आहे याच्यामध्ये जीकेचे सामान्य ज्ञान, म्हणजे या ठिकाणी त्याच्यामध्ये अर्थशास्त्र, भूगोल, राज्यशास्त्र, इतिहास आणि चालू घडामोडी सर्व टॉपिक याच्यामध्ये या ठिकाणी जे आरपीएफला याच्यामध्ये 40 प्रश्न, 50 पैकी 40 प्लस प्रश्न आपल्या नोट्स मधूनच विचारले जाणार. सर्व एकदम टॉपिक डिटेल्स मध्ये. आणि हे जे जीकेचे सर्व मिळून किती वेगवेगळे या ठिकाणी जे 250 टॉपिक आहेत, किती 250 टॉपिक आहेत, किती 250 प्लस टॉपिक मधून आपण किती नोट्स काढले, किती प्रश्न काढलेले आहेत, तर 3500 प्लस प्रश्न याच्यामध्ये काढलेले आहेत. त्याच्यासाठी नोट्स मधून एकही आपल्या नोट्सच्या बाहेरचा प्रश्न जाणार नाही. लक्षात घ्यायचे. आता तुम्हाला डेमो पीडीएफ आपल्या नोट्स 5 ऑगस्ट पर्यंत तयार होतीलच. आता बघू शकता, समजा हे 500 प्रश्न मी जिओग्राफीची तयार केलेले आहेत, तर एकदम बघू शकता मुंबई हा कशाशी संबंधित आहे एकदम डिटेल्स मध्ये. आणि ज्याप्रमाणे पोलीस भरतीला प्रश्न विचारले जातात, ज्याप्रमाणे पोलीस भरतीला आपल्या महाराष्ट्र पोलीसमध्ये विचारले जातात, त्या प्रकारचे प्रश्न टीसीएस, आयपीपीएस किंवा आरआरबी विचारत नाही. रेल्वेच्या जे प्रश्न विचारतात त्याच प्रकारे हे प्रश्न काढण्यात आलेले आहे. एकदम महत्त्वाचे प्रश्न कव्हर केलेले आहेत. एकही पॉईंट सोडलेला नाही. तुम्हाला आत्ताच मी 100% गॅरंटी देऊन सांगत आहे, आपल्या नोट्स मधून 50 पैकी बघू शकता. हे 50. आता आरपीएफ ला जर बघितले, सर्वात जास्त रेल्वे जीकेचे प्रश्न विचारते. बघू शकता आरपीएफ ला 50 प्रश्न विचारते, तर 40 प्लस प्रश्न आपल्या नोट्स मधून येतील. आणि टीसी भरतीला एकूण 40, पहिल्या या ठिकाणी सीबीटीला 30 प्रश्न जीकेचे आणि नंतर 40 प्रश्न म्हणजे बघू शकता जीकेचे विचारते. तर सीबीटीला 1 म्हणजे 50 पैकी बघू शकता 30 पैकी या ठिकाणी 25 प्रश्न आपल्या नोट्स मधून येतील. आणि सीबीटी 40 पैकी माझे अंदाजे 32 प्लस प्रश्न तरी आपल्या नोट्स मधून यायलाच पाहिजे. त्यासाठी आपल्या नोट्सचा तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल. नोट्स तयार करण्याचं काम पूर्ण चालू आहे. या नोट्स तुम्हाला 5 ऑगस्ट पासून तयार होणार आहेत. बघू शकता. तुम्ही जर डेमो बघितला
जो डेमो आहे तुम्हाला स्पेशल आपला हा बघायला भेटेल. आता लगेच भेटणार नाही. एवढं येणारे 1 ते 2 दिवसामध्ये तुम्हाला नोट्स आपल्या तयार आहेत. 1-2 दिवसामध्ये तुम्हाला जो नोट्सचा डेमो आहे तो तुम्हाला बघायला भेटेल आणि सर्व माहिती आपला जो आर-पी-एफ भरतीचा आणि टी-सी भरतीचा आणि स्टेशन मार्फत भरतीचा, स्टेशन मास्टर भरतीचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप बनवलेला आहे, त्याच्याबद्दल तिथे नोट्सबद्दल संपूर्ण माहिती टाकलेली आहे आणि लवकरच 5 ऑगस्ट पासून नोट्स तयार होतील. तिथे देखील अपडेट देण्यात आलेली आहे. तिथून तुम्ही आता जर समजा तुम्ही जर आत्तापासूनच अभ्यास करायला सुरुवात केली, तरच तुम्हाला टी-सीचा जॉब भेटू शकतो, रेल्वे कॉन्स्टेबलचा जॉब भेटू शकतो आणि जे रेल्वेचे स्टेशन मार्फत यांचा मास्टर यांचा जॉब भेटू शकतो. जर तुम्ही भरती आल्याच्या नंतर तुम्ही जर अभ्यास करायला सुरुवात केली नाही, तर तिथे त्यावेळेस तर सर्वच अभ्यास करायला सुरुवात करणार आहे. परंतु तुम्ही आत्ताच जर अभ्यास करायला सुरुवात केली, तर तुम्ही 100% त्यांच्या पुढे असणार आहे. आपल्या नोट्स घेऊन नक्की सुरुवात करा. कारण सर्वात जास्त वेटेज त्यांनी रेल्वेमध्ये जी-केला दिलेला आहे. त्यासाठी नोट्सचा तुम्हाला फायदा होईल. नोट्स नक्की घ्या आणि आत्ताच अभ्यासाला सुरुवात करा. 5 तारखेपासून तुम्ही नोट्स घेऊ शकतात हे लक्षात घ्या. तुम्हाला डिटेल्समध्ये सर्व माहिती डेमोसह आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती भेटेल. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी तुम्हाला सांगतो 15 ऑगस्टच्या अगोदर तुम्ही अर्ज भरू शकत आहात. तिथून त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी जागांमध्ये मोठ्या प्रमाणात तुम्ही फॉर्म नक्की भरून द्या. जागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली बघायला भेटेल. जर हे 2 प्रश्न तुमचे क्लिअर झाले असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुमचा याच्याबद्दल कोणताही डाऊट असेल, तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. त्याच्यावर तिथे मी रिप्लाय देईल किंवा जर टॉपिक जर जास्त असतील किंवा प्रश्न जर जास्त असतील, तर त्याच्यावरती आपण या ठिकाणी स्पेशल व्हिडिओ देखील बनवू. परंतु तुमचा प्रश्न या ठिकाणी योग्य असणे गरजेचे आहे. तर मित्रांनो डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. सर्वांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.